आणि आपल्या साईनगरचं नाव राखणार आहे. आज जे कलाकार आहेत सगळे आपल्यातलेच आहेत आणि आपण त्यांना प्रोत्साहित करायचं आहे आणि प्रत्येक कलाकाराचं गाणं संपल्यावर जोरदार टाळ्यांनी त्यांना प्रोत्साहन द्या. गायक दीपक सोलंकी उर्फ कादरबाय, गायक सुनील कदम, गायक प्रमोद मोहिते, त्यांचे चिरंजीव गायक मंगेश. आता माझा आवाज असल्यामुळे मी गाऊ शकत नाही. गायक राजेंद्र तांबे आणि सगळ्यात भावडते कनिष्ठ पर्यवेक्षकाच्या सेवेतून निवृत्त झाले ते आपल्यासाठी खास त्यांचा पाय दुखतो तरी सुद्धा ते आपल्यासाठी आलेत. डॉक्टर शैलेंद्र पवार साहेब, जोरात टाळा होतो त्यांच्यासाठी. हॅलो 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 थोडं हॅलो 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 हॅलो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण सर्वांनी महानगरपालिका वसाहत या ठिकाणी दोन्ही शाखेचा कार्यक्रम एकत्र मिळून करत आहोत आणि या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण एकत्र इकडे जमलेलो आहोत. आज मला वाटतं पहिल्यांदाच प्रत्येक वेळेला मिरवणूक असते, प्रत्येक वेळेला डान्स कार्यक्रम असतात, पण प्रथमतःच अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर एखाद्या चांगल्या विषयावर एक चांगला कार्यक्रम सादर केला आणि तो अगदी सुंदररित्या तुम्ही सगळ्यांनी ऐकलात आणि खरंच खूप चांगलं प्रवचन त्यांनी एका अर्थाने दिलेलं आहे आणि जागृत आपण सगळ्यांनी व्हावे त्यातून ही विनंती. तुम्हाला सगळ्यांना परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा. एक छोटंसं गाणं मी सादर करतोय. माझा आवाज चांगला नाही आहे, मी फर्स्ट टाइम हे स्टेजमध्ये गातोय. छाती ठोक हे सांगू जगाला, छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला,
त्या प्रभाकराच कार्य गुणगान होणार नाही. हे रमेशा त्या प्रभाकराच कार्य गुणगान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला असा विद्वान होणार नाही. कोणी झालाच विद्वान मोठा बुद्ध भगवान होणार नाही. छाती ठोक हे सांगू जगाला. धन्यवाद. खरंच म्हणजे कोणताही सराव नसताना उत्तमरित्या तो खरं तर लाजत होता, म्हणत होता मी गाऊ शकेन की नाही. किसनजी तुम्ही सुद्धा खूप छान गाणार आहेत आणि आम्ही आज पहिल्यांदाच ऐकणार आहोत. तर तुम्ही आज गुजराती असून बाबासाहेबांचं कुठलं गीत गाणार आहात? आता ज्यामध्ये तांबे साहेबांनी बोलले की इथे महिलांची संख्या जास्त आहे, मग महिलांसर्व आईंना समर्पित हे गाणं आहेत, मी त्यांच्या समोर सादर करणार आहे. या 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 हल आता आपल्या समोर सादर करत आहेत किसनभाई नारोळा. जोरात एकदा टाळ्याने स्वागत करूया. पण तुझा रंग मधला भीमराव पाहिजे, तुझा रंग मधला भीमराव पाहिजे. कोरस किती एक माहिती पण तुझा रक्त मधला भीमराव पाहिजे, तुझा रक्त मधला भीमराव पाहिजे, पण तुझा रक्त मधला भीमराव पाहिजे. तुझा रक्त मधला भीमराव पाहिजे, तुझा रक्त मधला भीमराव पाहिजे, तुझा रक्त मधला भीमराव पाहिजे. स्वतःला स्वतः घडव माणसा तू, नको मेजवानी असे दुर्जनाची, भाकरी गाऊ आम्ही मनाची. रोटी न मस्कान पाव पाहिजे, रोटी न मस्कान पाव पाहिजे, पण तुझा रक्त
नाव पाहिजे, का दर्याला सागरला नाव पाहिजे, पण तुझा रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझा रक्तामधला भीमराव पाहिजे, पण तुझा रक्तामधला भीमराव पाहिजे. नभाला नभलची नाव पाहिजे, नभाला नभलची नाव पाहिजे, पण तुझा रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझा रक्तामधला भीमराव पाहिजे, आणि तुझा रक्तामधला भीमराव पाहिजे, पण तुझा रक्तामधला भीमराव पाहिजे, आता तुझा रक्तामधला भीमराव पाहिजे. थँक्यू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब. आमचे प्रकाशभाई तांबे यांच्याकडून किसनभाई नारायणराव छोटीशी धंपदार आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार त्यांचं स्वागत करूया टाळ्या वाजवून. डॉक्टर शैलेंद्र पवार साहेब आपल्या समोर गाडी घेऊन येत आहेत. पहा पहा मंजुळा. शाखा क्रमांक 422 350 आणि समस्त माझ्या माता भगिनी, आपण मला इथे पाचारण केलं. जवळजवळ मला वाटतं 10 वर्षापूर्वी मी इथे कार्यक्रम केला होता. भाई साहेब गिरकर होते आणि तुम्ही आज मला आवर्जून 134व्या जयंतीनिमित्त इथं प्राचारण केलं. मी आपल्या शतशः आभारी आहे, ऋणी आहे. माझे गुरु दिवंगत लोकशाहीर विठ्ठल उमप यांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रपटातील हे गीत, त्याची एक आलाप आपणास मी ऐकवतो. नंतर आपण पुढे गीताला सुरुवात करूया. भीमाईच्या लेकराचा, रामजीच्या वासराचा, पाय गुणाचा भारी, जागा केला जग जेठी गा, झाला उजेड हातोर, त्याला तो कड आभाळ, दुबळाला लबळ, गुंगराची वाज काठी गा, जलमल भीमबाळ, भीमाईच्या पोटी गा, भीमाईच्या पोटी गा. महात्मा गांधी बाबासाहेब आंबेडकरांना नेहमी म्हणायचे, तुमच्या समाजाला खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, अंगावरती वस्त्र नाही, आणि तुम्ही तर बघा सुट्टाबुट्टामध्ये वावरता. मी बघा हा पंचा नेसून वावरतो आहे आणि तुम्ही चक्क सुट्टाबुट्टामध्ये. बाबासाहेबांनी काय उत्तर दिलं बघा, मी सुट्टाबुट्टामध्ये वावरतो कारण मला माझा समाज सुट्टाबुट्टामध्ये बघायचा आहे, तुमच्यासारखं धोत्रामध्ये बघायचं नाहीये. आणि माझा समाज सुट्टाबुट्टामध्ये कधी येईल, जेव्हा तो शिकेल, शिक्षित होईल, चांगल्या हुद्द्यावरती कामाला लागेल. आज माझ्यासारखा कनिष्ठ पर्यवेक्षक शिक्षणामुळेच झालेलं आहे. ही बाबासाहेबांची बाबांची कृपा. आणि बाबासाहेब नेहमी म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि मी जेव्हा प्रत्येक चौकीवरती जातो, माझ्या माता भगिनींना सांगतो, आपल्या कामगारांना सांगतो, आपण झाडू मारली म्हणून आपल्या मुलांनी झाडू मारायची नाही. पिटिकेस मिळू द्या, पण त्याला चांगल्या पोस्टवरती बघा. तो चांगल्या पोस्टवरती जेव्हा जाईल तो चांगला शिकेल, म्हणून आपल्या मुलांना शिक्षण द्या. मी मालवणीला असताना माझ्या 3 कामगारांची मुलं ऑडिटरमध्ये गेली. हे कशामुळे झालं तर शिक्षणामुळे झालं. म्हणून माझ्या माता भगिनी, माझ्या बांधवांना मी विनंती करतो, आपल्या मुलांना चांगलं शिक्षित करा. आणि बाबासाहेबांच्या विचारातील माझे गुरु दिवंगत लोकशाहीर विठ्ठल उमप यांचं हे गीत आपल्या समोर सादर करीत आहे. लयास गेली
बांधा बांधावर गोड लागते सावली जीवनाची भाकरी मळाहरा गुंगवळे जागू मळाहरा गुंगवळे जागू जरा बाजूला निळा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा वरती डोके काढी तो आतून अरे न संग धरूया दोघ अरे न संग धरूया दोघ हाती घ्यायचा विळा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा पहा मंजुळा माझ्या भीमरायाचा थैंक यू जय भीम जोरात टाळ्या वाजवा. आए गए कहीं ऐसे नजारा नहीं देखा क्या बात है? आए गए कहीं ऐसे नजारे ऐसा नजारा नहीं देखा अरे झांक कर आसमां पे देखा तो भीम जैसा सितारा नहीं देखा वा जोरात टाळ्या. जय भीम जय भीम या कार्यासाठी आमचे शाखा क्रमांक 150 सरचिटणीस प्रभोजी मोहिते यांच्याकडून धम्मदान पवार साहेबांना मनस्वी धन्यवाद आपले भाऊ जिन्होंने 20-25 साल जिन्होंने ऑर्केस्ट्रा में यहाँ पे साईनगर मुझे का नाम है कादर भाई जिन्होंने ऑर्केस्ट्रा में तहलका मचाया है ऐसे हमारे दीपक कुमार आपके सामने पेश करने जा रहे हैं. हेलो मेरे साथ में जो मेरी औरत आई थी वो बार बार मेरा शर्ट खींच रही है. हेलो हेलो अच्छे हो वो बार बार ऐसा क्यों फिर मुझे भी जरा ये मतलब इतनी बड़ी पार्टी में बार बार मेरा शर्ट खींच रही है प्रॉब्लम क्या है मतलब क्या है अरे वो देखो कब से मेरे तरफ देख रहा है मैंने देखा नहीं फिर मैं अरे हाँ आपकी मेहरबानी मैं अच्छा गा रहा हूँ या आप लोगों का प्यार है मोहब्बत है वो फिर खींच रही अरे वो मुझे देख रहा है मैंने ध्यान से देखा अरे क्या यार तू औरत है वो कादर भाई है भंगार वाला उसको हमेशा पुराना माल पे ध्यान रहता है क्या करूं एक बार ऐसा हो दोस्तों मैं ऐसे प्रोग्राम करने जा मैं गाने की तैयारी कर रहा था उसमें मेरा बड़ा बेटा उठ के आ गया और पिताजी मतलब क्या है अब पिताजी मुझे है ना मतलब तुझे क्या है सबको मगर क्या है अरे पिताजी मुझे है ना शादी करनी है शादी करनी है नॉनसेंस तेरा बाप बहुत पैसे वाला है बोल किससे शादी करेगा मैं तो हूँ ना पिताजी मैं तो हूँ ना तुम्हारी माँ से शादी करूँ अरे नॉनसेंस इतनी हीरोइन बताई तुझे पसंद नहीं आई और मेरी माँ क्यों पसंद आई क्यों वाली तुमने मेरी माँ से शादी की तो मैं तुम्हारी माँ से क्यों नहीं शादी कर सकता हल्लीची पोरं अशी आहे होशियार अच्छा झालं रेडी झालं का हाँ द्या सुनो जॉनी लीवर के बारे में वैसे क्या है जब मैं बड़ी जवानी में था बहुत से लोगों की मिमिक्री भी करता था कंपेयरिंग भी करता था और नए पुराने सब गाने भी गाता तो अभी फरमाइश है कि जॉनी लीवर की आवाज़ में कुछ होना चाहिए तो आपने वो पिक्चर देखा होगा तेजाब में गुलदस्ता चाय बनाते रहता गाना गाते रहता है और उसको उल्लू बनाने को चंकी पांडे और जॉनी लीवर सब आते रहते बैठे रहते गुलदस्ता अपने अंदाज में और जॉनी लीवर अपने अंदाज झूमती चली हवा
फिर बुला गया कोई झूमती चली हवा। वाह वाह यार, के रिवाज है, के तेरा आवाज है। ओ यार, कभी कभी हम सोचते हैं तेरी चाय मीठी है, तेरा आवाज। यार तू कहीं चाय में कुल्ला तो नहीं करता है? हाँ तो दोस्तों चलिए गाना लीजिए, डोंट माइंड। हाँ, अभी जो मैं कॉमेडी करने जाऊँ, कॉमेडी समझिएगा, मगर यू डोंट माइंड। मी एका मैताला गेलेलो, तर माझ्याबरोबर बी एक मित्र होता. सगळेजण घरात म्हणजे रडत होते. रडत होतं तेवढ्यात माझा मित्र बोलतोय, वहिनी वहिनी काय झालं, वहिनी काय झालं. पण वहिनी तू घाबरू नको, दीर सोडू नको. तू घाबरू नको, दीर सोडू नको. याला काय नाटक आहे बाबा. झालं बाबा, और एक चलो झालं तिकडे तिकडे. महमूद केस्टो मुखर्जी मेरे अच्छे दोस्त हैं. आता ठेव जरा त्यांना घेऊ. केस्टो मुखर्जी मेरे बहुत अच्छे दोस्त थे. वो इसी तरह फंक्शन में आने के लिए तैयार थे, मगर मैंने उनको फंक्शन में बुलाया तो उन्होंने सोचा कि चलो भाई दीपक कुमार के घर में कुछ मिठाई विठाई लेके जाते. अब आते आते जैन स्वीट है ना स्टेशन पे, जैन स्वीट में चले गए. ये कैसा किलो दिया, तो बोलते 400 रुपया. 400 किलो दे दे. ये कैसा किलो दिया, उधर 500 रुपये किलो. 500 रुपया दे दे. इस तरह से हर मिठाई को 400-500 किलो ले ली. लास्ट में उन्होंने पूछा, ये दूध कैसे लीटर है. बोले 120 लीटर थी. अब उसने 120 लीटर दूध दे दिया. अभी बोलते दोनों को मिला दे, मिठाई को और दूध को मिला दे. वो बेचारा ने मिला दिया. अभी चख, वो भैया ने चखा भी. अरे बाबू का बढ़िया लग रहा है. चाराने का दे. हो गया. दलितांचा राजा भीमराव माझा, दलितांचा राजा भीमराव माझा. तीन तुबड्याला झाली सावली, त्यानं माणसाला माणुसकी लावली. ओ दलितांचा राजा भीमराव माझा, तीन तुबड्याला झाला सावली, त्यानं माणसाला माणुसकी लावली. ओ त्यानं दलितांचा कुटुंबात जन्म त्यानं घेतला. सणाचा अमृताचा पान त्यानं जाणला. ज्ञान घेऊन या सारा बंधू भाव भेटला. ज्ञान घेऊन या सारा बंधू भाव भेटला. अन्यायाच्या जवाळाने निखारा हा भेटला. दलित उत्तराची लान त्यांनी घेतली, त्यानं माणसाला माणुसकी लावली.
ढोर ढोर पाणी पिती तरीच राही दूर कंठ त्याचा कोरडानी डोळ्यामध्ये पूर जाणूया मन त्याचा भीम हो धीर जाणूया मन त्याचा भीम हो धीर फुले केले महारथ तळत अवतार अशी चलिताना दिली पाणी ओघळी त्यानं माणसाला माणुसकी लावली जिनासाठी गिळूया सारे अपमान पैठेच्या बुद्धीने हो मिळवला मान शोषितांची पीडितांची वाढविली शान शोषितांची पीडितीची वाढविली शान फुलांनी हे सुगंध वाढलेलं रान असली समतेची तुरा बाबा वाहली त्यानं माणसाला माणुसकी लावली दलितांचा राजा भीमराव माझा दलितांचा राजा भीमराव माझा तीन तुबळांना झाली सावली त्यानं माणसाला माणुसकी लावली एक हिंदी गाना घेना भी गाते ठीक तरह गा रहे हो पे क्या गाना गाने निकले अरे मतलब भगवान कभी कभी होता है आवाज बैठ जाती है नहीं नहीं वो मैं नहीं जानूंगी कल का जो शो है उसमें गाना अच्छा होना चाहिए एक काम करो सामने डॉक्टर साहब का घर है डॉक्टर साहब के घर पे चले जाइए और अपने गले का इलाज कर दे अभी देखिए साहब घरवाली ने कहा मुझे जाना जरूरी था मैं चले गया घरवाली के घर पे चले गया डॉक्टर के घर पे चले गया जाते ही मैंने बेल बजाया टिंग टोंग दरवाजा खुला डॉक्टर साहब की बीवी बाहर आई क्या है अब मेरा आवाज बैठ गया तो मैंने कहा डॉक्टर साहब घर पे है उसकी बीवी ने कहा क्या बात है अब मेरा आवाज बैठ गया था मैंने फिर कहा डॉक्टर साहब घर पे है उसकी बीवी ने यहाँ देखा वहाँ देखा डॉक्टर साहब घर पे नहीं है आ जाओ ओके ओके आपको मालूम पड़ जाएगा
तेरे लिए मैं गाऊं कि तेरे बोलों पे दिखता चला जाऊं, दिखता चला जाऊं मेरे गीतों में तुझे ढूंढे जग सारा, जो कर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, जो कर मेरे मन को किया तूने क्या इशारा। आजा तेरा प्यार से मैं भर दूं, प्यार से मैं भर दूं, खुशियाँ जहाँ भर की तुझको नजर कर दूं, तुझको नजर कर दूं, तू ही मेरा जीवन, तू ही जीने का सहारा, तू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, तू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा। थैंक यू, थैंक यू। मला वाटतं कार्यक्रम त्यांनी रात्रभर पूर्ण गाजवला असता, पण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपल्या इकडचे चेअरमॅन वसंतजी धोत्रे यांच्याकडून 200 रुपये दंबदान आलेले त्यांच्या संधी स्वीकार करावा. जरा जोरदार टाळ्या वाजवा. अजून सुद्धा एकदा असंच झालं, गाणं छान झालं, पण असे धोत्रे साहेबांनी 200 रुपये दिले, त्याबद्दल मी तुमचा आभार मान करतो. पण काय झालं, एकदा असं गाणं संपलं, धोत्रे साहेब जसे आले 200 रुपये दिलं, पण एक मनुष्य आला वन्स मोर गायला, मला एवढं चांगलं, परत गायलं, परत आला वन्स मोर, काय गाणं याला आवडलं, मला ती परत गायलं, परत आला वन्स मोर. मेरे बाबा मैं इतना अच्छा गाता हूँ, नहीं नहीं जब तक आप अच्छा गाओगे नहीं वन्स मोर होते ही रहे. परत जरा जोरदार टाळ्या वाजवा. आता आपण थोडासा सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेतोय आणि त्याच्यानंतर परत गाण्याचा कार्यक्रम चालू होणार आहे, पण त्याच्याबरोबर तुम्हाला जेवणाचा पण स्वाद घेता येणार आहे. म्हणजे जेवता जेवता गाणे ऐकता येणार आहेत, कारण बराचसा वेळ झालेला आहे. तर जास्त वेळ न घेता आपण सत्कार समारंभाचा कार्यक्रम करतो. शाखा क्रमांक 350चे कार्यकर्ते, प्रगती महिला मंडळाचे कार्यकर्त्या 300, त्याचप्रमाणे लुंबिनी युथ मित्र मंडळाचे कार्यकर्ते, त्याचप्रमाणे भीम क्रांती व संघटना, आम्रपाली महिला मंडळ, विशाखा महिला मंडळ यांचे अध्यक्ष सेक्रेटरी कोण असतील त्यांनी स्टेजवर या. लवकर लवकर अध्यक्ष सेक्रेटरी वरती या, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. सत्कार करायचा आहे, लवकर वरती या. आपण पहिला जो सत्कार करणार आहोत तो सेवानिवृत्ती यांचा सत्कार करणार आहोत. जरा वरती या लवकर. वसंतजी धोत्रे, त्याचप्रमाणे संजयजी कदम. रमाई 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 बाबासाहेबांची प्रेरणा बाबासाहेबांना विद्वत्तेच्या उच्च शिखरावर नेणारी दिव्य शक्ती, जिनं बाबासाहेबांना सुखदुःखात खंबीरपणे साथ दिली, जिनं आपल्या पतीकडे कधीही कसलाही हट्ट धरला नाही, कधी रुसली देखील नाही. पहाटे उठून गोवऱ्या शेळी थापून, कोळसा वेचून, पैका जमवून, घर खर्च चालवून उरलेला पैसा बाबासाहेबांना शिक्षणासाठी दिला तिने. सोन्यासारखा धाडलेला हा संसार